सगळ्यात पहिलं तुम्हा सर्वांना मानाचा, स्वाभिमानाचा आणि अभिमानाचा निळा कडक जय भीम. शुभ्र कपडे, भीम जयंती म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त हा व्लॉग सुरू होतोय. तर प्रिफर करतो. सो आता आज आहे 13 एप्रिल आणि ह्याच बालेकिल्ल्यात पीएल लोखंड हॅलो एव्हरीवन. सगळ्यात पहिलं तुम्हा सर्वांना मानाचा, स्वाभिमानाचा आणि अभिमानाचा निळा कडक जय भीम. तर तुम्ही आज मला बघू शकता की मी अशी रेडी झालेली आहे. मस्तपैकी व्हाईट असे कपडे घातलेले आहेत, पांढरे शुभ्र कपडे, आणि हा निळा भडक असा शॉल जी आहे, ओढणी मी घेतलेली आहे. आणि तुम्ही माझा मेकअप बघू शकताय. निळी नथ आहे, निळी चंद्रकोर आहे आणि अजून काय काय निळ आहे, लायनर सुद्धा लावला आहे. तर आतापर्यंत तुम्हाला कल्पना आलीच असेल की हा ब्लॉग आपला कशाबद्दल आहे. तर ब्लॉग जो आहे हा आपला भीम जयंती म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त हा व्लॉग सुरू होतोय. तर आज आहे 13 एप्रिल आणि जसं तुम्हाला सर्वांना माहिती आहे की मी आहे चेंबूरकर, पण आम्ही राहतो नवी मुंबईमध्ये. पण आम्ही दरवर्षी असं चेंबूरलाच जात असतो जयंती वगैरे सेलिब्रेट करायला. कारण चेंबूरची जी जयंती आहे ते तुम्ही सुद्धा ॲग्री कराल की जयंती जी चेंबूरला सेलिब्रेट होते अशी दुसरं कुठेच होत नाही. आमच्या इकडे पण होते, बट स्टील आम्ही चेंबूरलाच जाणं प्रिफर करतो. सो आता आज आहे 13 एप्रिल आणि आज ॲक्च्युली उशीर झालाय. आम्ही नेहमी लवकर जात असतो. आता वाजले संध्याकाळचे 8 आणि आम्ही रेडी झालोय. नितीन सुद्धा रेडी झालंय, मी सुद्धा रेडी झाली आणि आता आम्ही जाणार आहोत चेंबूरला, म्हणजे आमच्या एरियामध्ये, ज्याचं नाव आहे लोखंडे मार्ग. सो आता आज ह्या वर्षी काय काय वेगवेगळी धमाल असणार आहे पूर्ण आमच्या एरियामध्ये ती तुम्हाला आता ब्लॉगमध्ये अपडेट भेटतच राहील. तर आज जे आहे आपण आता पहिलं चेंबूर लोखंडे मार्गला जाणार आहोत, म्हणजे माझं जे माहेर आहे, मूळ माहेर, आणि नितीनचं सुद्धा लहानपण तिथं झालेलं आहे. सो आपण तिकडे जाणार आहोत, तिकडची जयंती बघणार आहोत, म्हणजे सेलिब्रेशन जे आहे रात्री 12चं. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे उद्यान आहे आपल्या चेंबूरला तिकडे सुद्धा जाणार आहोत. आणि जे काय आहे मज्जा गोष्टी वगैरे, डान्स, ह्याव त्याव सगळं तुम्हाला जे आहे ब्लॉगमध्ये एंडपर्यंत बघायलाच लागणार आहे, कारण आपल्या भीमाची जयंती आली. सो तुम्ही स्टेट येऊन राहा. आम्ही निघालो आहोत चेंबूरला. बाबा बाबा बाबा, या काय आहे? हे आमचं नवी मुंबई एअरपोर्ट आहे. एअरपोर्ट, नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट. तुम्ही इकडे बघू शकताय की हा जो आहे पीएल लोखंडे मार्ग सुरू झालेला आहे आणि इथे प्रत्येक ठिकाणावरती तुम्हाला जयंतीचं जे सेलिब्रेशन आहे ते सेलिब्रेशन सुद्धा बघायला भेटेल आणि डेकोरेशन सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात केलेलं आहे. तर आपण स्टार्ट टू एंड आता फक्त व्हिडिओच्या माध्यमातून बघत जाऊया. बॅनर रिव्हील नाही केलं वाटतं. ते काय बुद्धनगर 2 वाल्यांनी सेटअप बघा, सेटअप. इकडे तुम्ही बघू शकता हे आहे नारायणगुरु हायस्कूल आणि आता थोड्याच वेळात येणार आहे महात्मा फुले नगर नंबर 1. त्यांची जी जयंती उत्सव असतो तो सर्वात मोठा जयंती उत्सव असतो. तर बघूया आज त्यांनी डेकोरेशन काय केलंय. किती शोभला असता भीमनोटा.
अप्रतिम असं लेझिम नृत्य आपलं महिला मंडळ सादर करत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जय भीम. जयंती त्यांची साजरी केली. एवढं नको काय जा मम्मी जा
ह्याच बालेकिल्ल्यात पीएल लोखंडे मार्गावरील अजंठा कॉलनीमधील चंद्रमणी मित्रमंडळ, क्रांतिदूत मित्रमंडळ आणि बालबोध मित्रमंडळ यांच्या कार्यकर्तृत्वाच्या विचारांनी प्रेरित होऊन 1977 साली भीमटोला प्रबोधन मंचचा जन्म झाला आणि भीम युगाच्या वाटेवर कार्याची सुरुवात झाली. 1982 साली उभं राहिलं एक भव्य प्रतीक. महानगरपालिकेच्या 3 मजली इमारतीवरील ते तैलचित्र. ते केवळ एक चित्र नव्हतं, ती आमची प्रेरणा होती, ती आमची ओळख होती आणि बाबासाहेबांच्या अनुयायांचा अभिमान होता. दशकपूर्तीच्या निमित्तानं शांतीदूत वाचनालय सुरू करण्यात आलं. पुढे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे लेझिम पथकाची स्थापना झाली. तसेच शतकपूर्ती जयंती निमित्त भव्य फटाक्यांच्या आतषबाजीची सुरुवात करण्यात आली. 80च्या दशकात कार्यकर्त्यांनी स्वयंसेवक बनून आपली जबाबदारी पार पाडली. गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती आणि शालेय साहित्याचं वाटप. मंडळाच्या या प्रवासात अनेक चित्रकारांनी आपली कला सादर केली. 2014 साली प्रभाकर कांबळे यांनी साकारलेलं हे अप्रतिम तैलचित्र, ज्यामुळे मंडळाची ओळख जागतिक स्तरावर पोहोचली. चांदण्याची छाया, कापराची काया, चांदण्याची छाया, कापराची काया, माऊलीची माया होता माझा भीमराया, माऊलीची माया होता माझा भीमराया. पण 2023 साली ते तैलचित्र उतरवण्यात आलं. तो क्षण अत्यंत वेदनादायी होता. पण नवतरुणांनी एकत्र येत मंचाला डिजिटल स्वरूपात पुन्हा उभं केलं. इतक्या वर्षांची परंपरा आजही तितक्या जल्लोषात सुरू आहे. आज मंडळ 50व्या सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण करत आहे आणि एकच स्वप्न, पुन्हा एकदा ते तैलचित्र त्याच दिमाखात उभं राहील. राजा नभ